नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची अशा वेळी ही कादंबरी आणि आज भाग 6वा. राहुलला इरा जपून जपून घरात घेऊन आली. मागचं दार बंद करून दोघे हॉलकडे जात असताना तिला दिसलं. चुकून बेडरूमची खिडकी उघडी राहिल्यानं सगळ्या खोलीत कचरा धूळ झाली होती. तीच परिस्थिती स्वयंपाकघर आणि हॉलचीही होती. राहुलला सोफ्यावर बसवून तिने हातातली पेटी त्याच्याजवळ ठेवली आणि पहिल्यांदा हॉलची खिडकी लावून टाकली. राहुल, तू काही मिनिटं शांतपणे इथेच बसतोस का? मी सगळ्या खोल्या स्वच्छ करते. हॉलच्या दाराच्या दिशेनं जात इरा म्हणाली आणि अचानक काहीतरी जाणवून ती थांबली. मला माफ करा, मी तुम्हाला एकेरी संबोधलं, पण या सगळ्या... प्लीज प्लीज इरा प्लीज. तिला मध्येच सोडत राहुल घाईनं म्हणाला, माफी मागण्याची जरुरी नाही. आय लाईक इट. खरं तर मीच हे सुचवणार होतो. हां, म्हणजे तुझी हरकत नाही आहे, किंचित हसत इरा म्हणाली आणि तिने लाईटचं बटण दाबलं, पण लाईट लागला नाही. अरे, लाईट गेलेलं दिसते, ती म्हणाली आणि राहुल तिच्याकडे मी काय सांगितलं होतं या थाटात बघून हसला. चला, तू आणलेल्या मेणबत्त्या लावाव्या लागणार आता, इरा म्हणाली आणि आत निघून गेली. बेडरूम आणि स्वयंपाकघराची खिडकी लावून तिने तिन्ही खोल्यांमधला कचरा काढला. बेडरूममधल्या बेडवरची खराब चादरसुद्धा तिने बदलली. सगळं स्वच्छ करून हातपाय तोंड धुवून मेणबत्ती आणि काडेपेटी घेऊन ती हॉलमध्ये आली तर राहुल पायाला कसलं तरी मलम लावत होता. मेणबत्ती पेटवून एका लाकडी ठोकळ्यावरती ठेवून तो ठोकळा तिने टिपॉयवर ठेवला. कसलं मलम आहे? तिने विचारलं. मुका मार लागलाय ना त्यावरचं. मलम लावता लावता राहुल म्हणाला. फ्रॅक्चर वगैरे नाही आहे ना? फ्रॅक्चर असतं तर मी अजिबात चालूच शकलो नसतो. खरं तर ताबडतोब डॉक्टर हवा होता, इरा पुटपुटली. आयुष्यात प्रथमच तिला आपण डॉक्टर झालो नाही याचं वैषम्य वाटत होतं. आता डॉक्टर कुठे मिळणार इरा? बट डोंट वरी, हे ऑइंटमेंट चांगलं आहे, थोडाफार आराम मिळेल. तुला पाणी गरम करून देऊ का शेकायला? अगं, हे सूज मुकामार हे शेकायचं नसतं. हसत राहुल म्हणाला तशी इरा एकदम ओशाळली. आपण गडबडीत अति वागतोय हे तिच्या लक्षात आलं. विषय बदलण्यासाठी ती म्हणाली, तू झटकन बाजूला उडी घेतलीस म्हणून बरं, नाहीतर... संभाव्य कल्पनेनं तिला एकदम शहारल्यासारखं झालं. मी चपळाईनं शाळा कॉलेजात फुटबॉल, लाँग जम्प, हाय जम्प या सगळ्या प्रकारात सातत्यानं भाग घेत होतो ना, म्हणून मी वाचलो. नाही तर काही खरं नव्हतं, पण तरीसुद्धा अंदाज चुकला. हां, पण जीवापेक्षा पायावर निभावणं केव्हाही चांगलंच की. त्याच्या सुजलेल्या पायाकडे बघत इरा म्हणाली. अर्थात तुला मारही चांगलाच बसलाय म्हणा. हे तर काहीच नाही. तुम्हाला ह्युस्टनला बघायला पाहिजे होतंस. संध्याकाळी केशव काकांचा हमखास प्रश्न. बाबा राहुल, हातीपायी धड आहेस ना? म्हणजे मॅचच्या वेळेसचा त्यांचा हा प्रश्न असायचा. प्रत्येक मॅचच्या वेळी ते हा प्रश्न विचारायचे. केशव काका म्हणजे? माझ्या या आत्याचे मिस्टर. माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. अगदी स्वतःच्या मुलांवर सुद्धा त्यांचं इतकं प्रेम नाही आहे, राहुल काहीशा मृदूपणे म्हणाला. राहुलनीच विषय काढला म्हणून मग इराने विचारलं, त्यांना किती मुलं आहेत? 2 आहेत, एक मुलगा एक मुलगी. म्हणजे तुम्ही सगळे साधारण एकाच वयाचे असाल ना? हां, विहंग आणि मी एकाच वयाचे आहोत. आमच्यात फक्त 15 दिवसांचा फरक आहे. म्हणजे मी 15 दिवसांनी त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि विनिता 22 वर्षांची, म्हणजे आमच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. राहुल 28 वर्षांचा आहे हे त्यानेच तोंडानं सांगितलं, म्हणून इराला त्यावर विश्वास ठेवावा लागला. अन्यथा त्याच्याकडे बघितल्यावर तो 30चा आहे हे अजिबात वाटत नव्हतं. तिला तर तो संदीप एवढाच वाटला होता. अरे वा, म्हणजे तुमचं चांगलं जमत असेल नाही का? विहंगाचं माझं जमायचं. आमच्यात विसंगती होती म्हणूनही असेल कदाचित. पण खरं सांगायचं ना तर माझं सगळ्यात चांगलं जायचं ना ते केशव काकांच्या बरोबर. खरं? अगं मग काय, त्यांच्यासमोर पहिली सिगरेट आणि पहिला पेग घेतला मी, आणि तोही मोकळेपणानं. विहंगाने असं केलं असतं ना तर त्यांनी ताबडतोब त्याच्या कानाखाली मारली असती. का का? इरानं खऱ्याखुऱ्या आश्चर्यानं विचारलं. तुझ्या का नाही? केशव काकांना नव्याचा राग नाही आहे, पण जुन्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा त्यांचं तेवढंच विलक्षण प्रेम आहे, विशेषतः आपल्या भारतीय परंपरांवर.
लहानपणी आम्हा मुलांकडनं ते रोज सकाळ संध्याकाळ अथर्वशीर्ष, रामरक्षा, गीतेचा एक अध्याय म्हणून घ्यायचे. हां, तरीच मी म्हटलं, की इतकी वर्ष अमेरिकेत राहून सुद्धा तुझं मराठी एवढं चांगलं कसं? राहुल मनापासून हसला आणि म्हणाला, ते सुद्धा केशव काकांच्यामुळेच. घरात प्रत्येकानं मराठीच बोललं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण जसजसे सगळे मोठे व्हायला लागले, बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत गेला. त्यात आत्यानं सगळ्यांनाच वाटेल तेवढी सवलत देऊ केली. आत्याला पाश्चात्य संस्कृतीचं फार वेड. तेच विहंग आणि विनीतातही उतरलेलं असावं, पण माझं तसं नव्हतं. मलाही नक्की नाही माहिती, पण बहुतेक केशव काकांचं आणि माझं त्याच गोष्टीवरनं जमलं असावं. म्हणूनच नातं वय बाजूला सारून ते माझ्याशी मित्रासारखे वागायचे. अमेरिकेत राहून सुद्धा त्यांनी कधी सिगरेट ओढली नाही की ड्रिंक घेतलं नाही. आणि त्यांना एक माहिती होतं की मी जरी सिगरेट ओढली किंवा कधी ड्रिंक घेतलं तरी मी वाहवत जाणार नाही, एवढा त्यांचा माझ्यावर विश्वास होता. राहुल जरी असं सांगत होता तरी इराला जाणवत होतं की तो डोळस परंपरावादी नव्हता, तो रूढीप्रिय होता. चाकोरी बाहेर जाण्याची किंवा विचार करण्याची त्याला गरज वाटत नव्हती. असं जर आहे तर मग अमेरिकेला का जाणार आहेस परत? मुळात तर शिक्षण संपल्यावर तू इथे येऊ शकला असतास ना? इरानं त्याला विचारलं आणि तिच्या त्या बोलण्यावर एक क्षणभर राहुल गप्प बसला. मग म्हणाला, अगं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी येणार होतो, पण त्याच सुमाराला ह्युस्टनला एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची जाहिरात माझ्या आणि विहंगाच्या पाहण्यात आली. त्यांना बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला फ्रेश तरुण मॅनेजर हवा होता आणि मी सहज म्हणून अर्ज केला तर त्यांचं मला मुलाखतीला बोलावणं आलं. मग नोकरीही मिळाली. मग मी विचार केला की थोडे दिवस नोकरी करू, बघू, अनुभव घेऊ आणि मग येऊ भारतात. वर्षभर मी नोकरी केली आणि मग इथे येण्यासाठी आईला पत्र आलं. तिचं काय उत्तर आलं माहिती आहे? तिने मला मी तिथेच राहावं, नोकरी करावी, अनुभव घ्यावेत असं सुचवलं. भारतात परत येण्याची घाई करू नये असंही तिने मला सांगितलं. राहुलचा आवाज कडवटला होता. अर्थात त्यावेळी मला हे माहिती नव्हतं की मी येण्यानं तिच्या वागण्यावर बंधन येणार आहे म्हणून ती नको म्हणतीये. मला वाटत होतं की माझ्या भविष्याचा विचार करून तिने तो निर्णय घेतलाय. संभाषण परत त्याच विषयाकडे सरकायला लागलं होतं. पण राहुल, खरोखरच त्यांनी चांगल्या हेतूनं तुला तिथे राहायला सांगितलं असेल? इरा समजुतीच्या सुरात म्हणाली. तुला समर्थन करण्याची जरुरी नाही. नाही, मी समर्थन नाही करत आहे. मी फक्त असंही असू शकेल हे तुला सांगतेय. आपल्या देशाच्या तुलनेत तिथे करण्यासारखं खूप आहे असं त्यांना वाटत असेल. नाही, मला नाही वाटत तसं, कारण वास्तविक बघता एकुलत्या एका मुलाला दूर ठेवायला कुठलीही आई तयार नसते. पण मुलगा जर अडथळा होत असेल तर मात्र तूच एकदम ठाम निष्कर्ष काढतोयस. मी निष्कर्ष काढतोय असं तुला वाटतंय? पण उघड उघड जे दिसतंय ते मी सांगतोय. निष्कर्ष काढायचा प्रश्नच नाहीये. उघड दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी उघड अर्थ काढण्या इतक्या स्पष्ट नसतात राहुल. एखाद्या व्यक्तीचे प्रेमसंबंध असणं यात वाईट काय आहे? ती एखादी व्यक्ती म्हणजे माझी आई होती इरा. कटू स्वरात तो म्हणाला. तू पुन्हा पुन्हा तिथेच येतोयस राहुल. तुझा नक्की आक्षेप कशाला आहे? माणसानं प्रेम करू नये याला, का आपल्या आईनं दुसऱ्या पुरुषावर प्रेम केलं याला? विवाहबाह्य संबंध ठेवणं चांगलंय? हे बघ, ते कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या हेतूनं स्थापन झालेत यावर अवलंबून आहे. आणि राहुल, तू एवढा रूढीप्रिय आहेस, पण तसं जर असेल तर नुसत्या शॉर्ट्सवर तू माझ्यासमोर बसलायस, माझ्या समवेत वावरतोयस. हे कसं? हे तुझ्या कुठल्या भारतीय परंपरेत बसतं? इराचं बोलणं ऐकताच लांब पसरलेले पाय त्यांनी झटकन जवळ घेतले. आय एम सॉरी, तुला याचा त्रास होत असेल याची मला कल्पना नव्हती. काहीशा ओशाळल्या आवाजात तो म्हणाला. छे, मला बिलकुल त्रास होत नाहीये. मी फक्त विसंगती दाखवून देतेय. राहुल एक क्षण गप्प बसला. मग सावकाश म्हणाला, माझ्या मनावरचे संस्कार सहजासहजी न पुसले जाणार आहेत. पण त्याचबरोबर तू ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मी 19 वर्ष अमेरिकेत राहिलोय. तिथल्या वातावरणाची शरीराला सवय लागली आहे. इतक्या सहजपणे इथल्या तापमानाशी मला जुळवून घेता येत नाहीये आणि केवळ म्हणून मी कमीत कमी कपड्यात वावरत असतो. बघ,
तुझ्या उघड दिसणाऱ्या या छोट्या गोष्टीमागे सुद्धा एक पटण्याजोगा अर्थ आहे. तसाच तो आपल्या आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा असू शकेल. कसला अर्थ, कसली कारणं? काय कमी होतं तिला? पैसा, प्रतिष्ठा, नवरा? तो एकदम खवळला होता. बघ, तूच उत्तर दिलंस. हे सगळं होतं म्हणजे केवळ त्यासाठी शरा आंटीनं हा चाकोरी बाहेरचा प्रकार केलेला नाही. याचा अर्थ कुठलं तरी वेगळंच कारण होतं. राहुलनं एक तिरस्कारयुक्त हुंकार दिला. मला एक सांग राहुल, तुझी आई पत्नी म्हणून, सून म्हणून किंवा आई म्हणून तिच्या कुठल्या कर्तव्यात कमी पडली का? केवळ एका गोष्टीसाठी तू तिच्या आयुष्यभरच्या करणीवर पाणी फिरवू नकोस. बरोबर आहे, बरोबर आहे. तिने कर्तव्यच केलं, त्यात भावना नव्हती कुठेही. हे बघ, कर्तव्य ही सुद्धा एक भावनाच आहे, फक्त त्यात काहीसा वृक्षपणा असेल. काहीसा? हा. आईनं जे काही केलं त्याला फक्त वृक्षपणाच म्हणता येईल, बाकी काही नव्हतं त्यात. आता कळतंय, आता कळतंय आई किती अलिप्त होती. सगळ्यात असून ती नसायची. तुला माहिती आहे इरा, डॅडी मिलिटरीत होते पण केवढे रसिक होते. त्यांना सगळ्या सुंदर गोष्टींचा उपभोग घ्यायला आवडायचं. आईनं त्यांना कधी साथ दिली नाही. सुट्टीत ते यायचे तर कधी त्यांच्याबरोबर कुठे फिरायला नाही, सिनेमाला नाही. फार कशाला त्यांनी कौतुकानं आणलेली फुलं किंवा कुठली वस्तूसुद्धा तिने वापरली नाही. सदैव आपला दवाखाना, दवाखाना आणि दवाखाना. राहुल भडभडून बोलत होता आणि ती निमूटपणे ऐकत होती. बिचारे डॅडी. पण त्यांनी कधी एका शब्दानं देखील तक्रार केली नाही. त्यांचा एवढा मोठा परिवार होता. मग थोडं समजायला लागल्यावर ते आणि मीच कुठे कुठे जायचो, फिरायचो. आणि डॅडी गेल्यावर आईने मला लगेच आत्याकडे पाठवलं. आईने माझा थोडाही विचार करू नये? डॅडी गेल्यावर माझं काय झालं असेल, मला काय वाटत असेल? वाटलं होतं ते ना येतं नाही, ठीक आहे, आई आहे ना. पण फक्त 9 वर्षांचा असताना मला तिने एवढ्या लांब पाठवलं. आत्या काका प्रेमळ असले म्हणून काय झालं? आई वडिलांची सर, त्यांची जागा कोणी घेऊ शकतं का? डॅडींच्या मृत्यूनं मी उन्मळून गेलो होतो. त्या क्षणी मला आईची गरज होती, तर तिने स्वतःहून मला दूर लोटलं. त्यावेळेला कित्येक रात्री मी ढसाढसा रडलोय, आणि ते सुद्धा चोरटेपणानं. रात्रीच्या अंधारात किंवा घराबाहेर. कधी फिरायला, खेळायला म्हणून बाहेर जायचो आणि चिक्कार रडून यायचो. आय जस्ट हेट हर. राहुलचा आवाज भावना वेगानं कापायला लागला होता. त्यावेळेला मनात तिच्याबद्दल आढी बसली होती. काय केलं होतं मी तिचं? का माझ्याशी ती अशी वागली? नको असलेल्या नवऱ्यापासून मी झालो होतो म्हणून? राहुलचा चेहरा संतापानं, आवेगानं लालसर झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी जमलं होतं. असं वाटत होतं कुठल्याही क्षणी तो रडायला लागेल. त्याच्याकडे बघत गंभीरपणे इरा म्हणाली, राहुल, तुला रडायचं असेल तर रडून घे. मी दुसरीकडे बघते किंवा हवं तर बेडरूममध्ये जाते. तिचं ते वाक्य ऐकत्या क्षणी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मग पटापट त्याच्या डोळ्यांमधनं अश्रू गळायला लागले. खरं तर रडणं हा प्रकार इराला फारसा आवडायचा नाही. ती स्वतःसुद्धा फारशी कधी रडायची नाही. तिचं रडणं, हसणं सगळं कसं माफक. त्यातून पुरुषांनी रडणं हे तर इराला कधी मान्यच नसायचं. रडणारे पुरुष हा प्रकारच तिला संतापजनक किळसवाणा वाटायचा. पण आता मात्र आपलं ते मत तिला बदलावं लागलं होतं. राहुल मूकपणे रडत होता. ओठावर ओठ दाबून धरले होते त्याने, आणि तो अगदी मोकळेपणानं रडत होता. आणि इराला त्याचं ते रडणं विलक्षण सुंदर वाटत होतं. त्याचा तो निःशब्द अश्रुपात या क्षणी मंदिरात होणाऱ्या अभिषेका इतका तिला पवित्र आणि गंभीर वाटत होता. त्याच्या रडण्यात संकोच नव्हता, आपल्या वयाची जाण नव्हती. एखाद्या मुलीसमोर आपण रडतोय याचीही त्याला जाणीव नव्हती. स्वतःच्या पुरुषत्वाचा त्याला अभिमान सुद्धा नव्हता. तो रडत होता, बस, अगदी सहजपणे. आणि म्हणून इराला ते रडणं सुंदर वाटत होतं. त्याच्या हसण्या इतकंच त्याचं रडणं सुद्धा प्रांजळ आणि निष्पाप होतं.
आयुष्यात पहिल्यांदाच असं होत होतं की ज्या ज्या गोष्टी एखाद्या तरुणात नसाव्यात असं तिचं प्रामाणिक मत होतं, त्या त्या सगळ्या गोष्टी राहुलमध्ये होत्या आणि तरीही त्या त्याला शोभून दिसत होत्या. एक क्षण तर तिला असं वाटलं की राहुलनं असं रडत राहावं आणि आपण समोर बसून त्याचं ते रडणं फक्त बघत राहावं. मनात येणारे हे विचार तिने पटकन झटकले आणि त्याचं कसं सांत्वन करावं याचा ती विचार करायला लागली, कारण तिच्या ते लक्षात येईना. शेवटी ती उठली, त्याच्या जवळ गेली, त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि राहुल असं म्हणत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राहुलची पुढची कृती मात्र तिला सर्वस्वी अनपेक्षित होती. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच राहुल एकदम वळला. तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घालून तिच्या कुशीत तोंड खुपसून तो अक्षरशः हुंदके देऊन रडायला लागला. राहुलनं तसं करताच हिरा पहिल्यांदा गोंधळली. काय करावं तिला सुचेना. पण मग तिच्या लक्षात आलं की ह्या क्षणी एक 28 वर्षांचा तरुण तिच्या कुशीत नव्हता, तर एक असहाय्य, आधार शोधण्यासाठी खटपट करणारा एक लहान मुलगा होता तो. त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम तिच्या मनात दाटून आलं. नकळत इराचा एक हात त्याच्या मौशार केसांमधनं फिरायला लागला आणि दुसऱ्या हातानं त्याच्या पाठीवर हलके हलके थोपटत ती त्याचं मूक सांत्वन करायला लागली. सोफ्यावर झोपलेल्या राहुलच्या अंगावरचं पांघरूण तिने व्यवस्थित केलं आणि मग हातातली डायरी सांभाळत ती खुर्चीवर येऊन बसली. मेणबत्तीच्या उजेडात दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडे ती बघत राहिली. रडल्यामुळे त्याचा चेहरा अधिक निष्पाप आणि स्वच्छ दिसत होता. नाकाचं अजूनही लालसर दिसणारं टोक सोडलं तर रडल्याच्या खुणा आता त्याच्या चेहऱ्यावरनं पुसल्या गेल्या होत्या. हा किती लहान मुलासारखा आहे, इराच्या मनात विचार आला. एक क्षणभर तिला त्याच्या ह्या वृत्तीचा हेवा वाटला. मनात असलं तर तो मोकळेपणानं हसू शकतो आणि तेवढ्याच मोकळेपणानं रडूही शकतो, कुठलेही उपचार न पाळता, कुठलीही बंधनं न मानता. इरानं एक सुस्कारा सोडला आणि मनगटावरच्या घड्याळात बघितलं. 5:18 म्हणजे राहुलला झोपून जवळजवळ 1.5 तास होत आला होता. त्याचा आवेग ओसरताच तिने त्याला कॉफी आणू का म्हणून विचारलं होतं, पण आय वॉन्ट टू स्लीप प्लीज असं म्हणत त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. त्याला उशिया पांघरूण दिलं आणि मिनिटात त्याला गाढ झोप लागलेली बघून ती बेडरूममध्ये गेली. वडिलांनी दिलेली ती डायरी तिने परत एकदा चाळली, वरवर वाचली आणि मग आता ती तिथे येऊन बसली होती. राहुलला ही डायरी वाचायला द्यायचा तिने निर्णय घेतला होता. राहुल विलक्षण संवेदनक्षम होता. अशी माणसं किती टोकाची असतात हे तिला माहिती होतं. करतील तर भरभरून प्रेम करतील, नाहीतर छोट्याशा गोष्टीसाठी देखील डोक्यात राख घालून घेतील. टिपॉयच्या खालच्या कप्प्यात डायरी ठेवून इरा उठली. कॉफी करण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघाली. बाहेरचं वादळ आता जरा शांत झालेलं दिसत होतं. वाऱ्याचा आवाज दुपारसारखा येत नव्हता, पण तरीही तिने खिडकी न उघडण्याचा निर्णय घेतला. कॉफीचा मग घेऊन आणि स्वयंपाकघरातली जाडजूड मेणबत्ती विझवून ती हॉलमध्ये आली. मग घेऊन ती खुर्चीत बसत असताना तिचं लक्ष समोर गेलं. राहुल जागा झाला होता. डोक्याखाली हाताची आडवी घडी ठेवून तिच्याकडे बघत होता. काय आता कसं वाटतंय, इरानं विचारलं. तुला कॉफी देऊ का? तुझी वाट बघून शेवटी मी माझ्यासाठी करून घेतली. राहुल उठून बसत हसला. मग आळोखे पिळोखे देत म्हणला, कॉफी दे तू, पण तुझ्या पद्धतीची नको. माझ्या पद्धतीचं तुला काही पचणार नाही याची मला जाणीव आहे. खोट्या गंभीरपणे इरा म्हणाली. तुला तोंड वगैरे धुवायचं असेल ना, मग चल. आपलं मग तसाच टिपॉयवर ठेवत इरा उठली. चला राहुल साहेब, सध्या तुमच्यासाठी कुबडीची भूमिका पार पाडतेय मी. तिच्या आधारानं उठत राहुल गमतीनं म्हणाला, वा, अशी भक्कम कुबडी मिळणार असेल ना तर आयुष्यभर लंगडं राहायला देखील आपली तयारी आहे बरं का. त्याच्या बोलण्याचा दुसरा अर्थ सुद्धा होऊ शकतो हे तिच्या लक्षात आलं, पण तो अर्थ आपल्या लक्षात आला नाही असं दाखवत इरानं मेणबत्ती उचलली. बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवून इराच्या आधारानं तो परत हॉलमध्ये आला. सोफ्यावर बसला. इरानं स्वयंपाकघरात जाऊन बघितलं, दूध अजूनही गरम होतं. ट्रेमध्ये कॉफीचं साहित्य घेऊन ती बाहेर आली.
राहुलने सांगितल्याप्रमाणे तिने त्याला कॉफी करून दिली. तुला भूक लागली आहे का? बिस्किट वगैरे देऊ? राहुलनं मानेनं नकार दिला. काहीसा पुढे झुकून तो कॉफी प्यायला लागला. मघापेक्षा वादळाचा जोर कमी झालेला दिसतोय, इरा म्हणाली आणि तिने आपला मग ट्रेमध्ये ठेवला. जरा बाहेर जाऊन यायचं का? नाही नाही नको, तातडीनं नकार देत तो म्हणाला. ही किनारपट्टीची वादळं आहेत ना, ही नेहमी बेभरवशी असतात. आता शांत झाल्यासारखं वाटेल, पण पुढच्या क्षणी लक्षात येतं आपला अंदाज चुकला. आताही अथॉरिटीजनी सांगितलंय की कमीत कमी 4 दिवस वादळाचा जोर असेल. पण काही सांगता येत नाही. 4चे 8 दिवस होऊ शकतात, तसे 4चे 2 दिवस सुद्धा होऊ शकतात. सुस्कारा सोडत ती म्हणाली, मला तर आता कंटाळा यायला लागलाय. जन्मठेपेच्या कैद्यांना काय वाटत असेल हे मला आत्ता कळतंय. काय बघ ना, करण्यासारखं काहीतरी आहे का? मला तर नुसतं बांधल्यासारखं व्हायला लागलंय. करण्यासारखं पुष्कळ आहे. तिला गंभीर मूडमधनं बाहेर काढण्यासाठी राहुल मिश्किलपणे म्हणाला. पण माझं करणं तुला आवडायचं नाही. आधीच माझा एक पाय जायबंदी झालाय, दुसऱ्याची मला काळजी आहे म्हणून. नाहीतर मुद्दामच वाक्य अर्धवट सोडून देत राहुल हसला. असं म्हणत इराही हसली. तेवढ्यापुरतं तरी वातावरण थोडं प्रसन्न झालं. रात्रीची जेवणं आटपून आणि मागचं सगळं आवरून इरा हॉलमध्ये आली. राहुल सोफ्यावर बसून पायाला मलम लावत होता. इरा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, तू आज बेडरूममध्ये झोप. मलम लावत असलेल्या राहुलनं ताडकन वर बघितलं. का? अरे इथे कुठे झोपणार तू? सोफा किंवा खाली जमिनीवर? तुझी अवस्था बघता दोन्ही ठिकाणं गैरसोयीची आहेत. समजा ती जरी तशी असली ना तरी मी इथेच झोपेन, बेडरूममध्ये नाही. काहीशा तीव्र आवाजात राहुल म्हणाला. अरे पण मला एक कळत नाहीये, बेडरूममध्ये न झोपण्याचा तुझा अट्टाहास का? अरे आरामशीर झोपू शकशील तू तिथे. मला नाही झोपायचं तिथे, हट्टी स्वरात राहुल म्हणाला. हे बघ राहुल, असं एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलासारखं वागू नकोस. असे बिनबुडाचे हट्ट लहान मुलांना शोभतात. तुला माझ्या नकारामागचं बूड दिसत नाही, त्याला मी काय करणार? फटकन तो म्हणाला. बाहेर परत वादळाचा जोर वाढायला लागला होता. वाऱ्याचा तो घोंघावणारा आवाज ऐकत एक क्षण इरा स्तब्ध उभी राहिली. मग शांतपणे म्हणाली, मला माहिती आहे तुला तिथे का झोपायचं नाहीये ते. त्या खोलीत तुझी आई दुसऱ्या पुरुषाबरोबर होती म्हणून, हो ना? म्हणूनच त्या खोलीत सुद्धा जायचं टाळतोस तू. ज्यांच्यावर तुझा राग आहे ती दोन्ही माणसं आता या जगात नाही आहेत. तू का त्यांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारून दुःखी होतोयस? प्लीज इरा, तुला माहिती आहे ना का मी काय म्हणतोय ते तुला समजत नाही? मला सगळं समजतंय राहुल, तुला समजत नाहीये. हे बघ, तुझी आई, माझे वडील दोघेही आपापलं आयुष्य जगून संपले. त्यांचं वाईट त्यांच्याबरोबर संपलं. तू गीता वाचली आहेस ना, मग त्यातही सांगितलंच आहे ना की एखाद्या माणसाचं चांगलं किंवा वाईट कर्म हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. आपल्या आईवडिलांच्या चांगल्या किंवा वाईट कामांची ओझी आपण आपल्या डोक्यावर बाळगायचं कारणच काय? ते चांगले होते म्हणून आपण चांगलं वागण्याचं कारण नाही, किंवा ते वाईट होते म्हणून आपण त्यांचं अनुकरण करावं असंही नाही. आपण स्वतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत. हे बघ राहुल, आपण चांगले असू वाईट असू, पण ते आपण आपले असलो पाहिजेत. इराच्या त्या लांब लचक बोलण्यावर राहुल गप्प बसला. अर्थात तो बोलत नाहीये हे बघून तीच म्हणाली, तुला मतस्वातंत्र्य आहे, त्यामुळे मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. शेवटी तुझी मर्जी. तुला जिथे झोपायचं आहे तिथे झोप. पण तत्पूर्वी तुला एक विनंती करू. कसली? राहुलनं काहीशा आश्चर्यचकित मुद्रेनं विचारलं. इरानं टिपॉय खालच्या कप्प्यातून ती डायरी काढून घेतली. हे बघ, ही डायरी माझ्या वडिलांनी मी कॉलेजात जायला लागल्यावर मला वाचायला दिली होती. ही मुद्दाम त्यांनी माझ्यासाठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी या संबंधांबद्दल सर्व काही लिहिलेलं होतं. आणि हे समर्थन नाही एवढी मी तुला खात्री देऊ शकते. राहुल एकटक तिच्याकडे आणि त्या डायरीकडे बघत होता. आणि माझे वडील तुझ्या दृष्टीनं खलपुरुष असले, वाईट असले तरी एक गोष्ट मी तुला ठामपणे सांगते, ते खोटे नव्हते.
डायरीचं पान वाचल्यावरच तुझ्या ते लक्षात येईल की त्यांना खोटं लिहिणं शक्य झालं नसतं. त्यातूनही सगळं वाचल्यानंतर तुझा विश्वास नाही बसला तरी हरकत नाही. इरानं डायरी पुढे केली. राहुलनं काहीसं घुटमळत ती डायरी घेतली. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून तुझ्यासाठी. नाही. खसकन डायरी परत ओढून घेत ती तीक्ष्णपणे म्हणाली, राहुल, ही अशी माझ्यासाठी म्हणूनच सौदेबाजी मी प्रत्यक्ष माझ्या आईवडिलांशी सुद्धा कधी केली नाही. काय संबंध आहे हा? तुला जर खरं काय ते जाणून घ्यायची खरोखर इच्छा असेल तरच ती वाच, नाहीतर तू ती वाचली नाहीस तरी माझं काहीही बिघडणार नाहीये. सत्यापेक्षा तुला जर स्वतःचा अहंकार, स्वतःचा भ्रम मोठा वाटत असेल तर खुशाल तो कुरवाळत बस. मला काही देणं घेणं नाहीये. ओके. जरासं तडकून राहुल म्हणाला, ठेव इथे, मला ती वाचायची आहे. इरानं डायरी टिपॉयवर ठेवली. मग राहुलचा बिछाना तिने त्याला घालून दिला. दुसरी एक जाडजूड मेणबत्ती आणून ती त्याच्याजवळ ठेवली. तुला पाणी वगैरे लागेल का? तिने विचारलं. राहुलनं नकारार्थी मान हलवली. मग मी झोपायला जाते, काही लागलं तर मला हाक मार. आता मला सहज जाग येईल. इरा दाराच्या दिशेनं जाता जाता म्हणाली. ती दारात थांबली. वळून त्याच्याकडे बघत काहीशा मिश्किलपणे म्हणाली, आणि राहुल, मेणबत्तीच्या उजेडात, आणि ते सुद्धा झोपून वाचणार आहेस? जरा जपून, नाही तर माझ्यासारखे हे असे उपनेत्र लागतील बरं का. राहुलच्या ओठावर स्मित उमटलं. माझी काही हरकत नाही. तोही हसत म्हणाला, आणि गुड नाईट. मान हलवून इरा निघून गेली. ती जाताच राहुलनं शॉर्टच्या खिशातनं सिगरेट बाहेर काढली. पाकिट डोक्याजवळ ठेवून त्यांनी मेणबत्तीच्या ज्योतीवर सिगरेट पेटवली. पहिल्यांदा मनसोक्त 2-3 झुरके मारले. सकाळी आणि मध्ये दुपारी इरा वाचत असताना त्यानं जेवढ्या 2 सिगरेटी ओढल्या होत्या तेवढ्याच. नंतर मात्र त्याला सिगरेट ओढताच आली नव्हती. म्हणूनच आता सिगरेटचे 2-3 झुरके घेताच त्याला बरं वाटलं. इरानं जाताना टिपॉय त्याच्याजवळ ठेवला होता. त्यावरच ती डायरी, मेणबत्ती लावलेला ठोकळा आणि त्याचा ट्रान्झिस्टर सुद्धा होता. राहुलनं मगाशी त्याच्याजवळ तिने दिलेली मेणबत्ती उचलली आणि ती आता संपत चाललेल्या मेणबत्तीवर पेटवून ठोकळ्यावर लावून टाकली. ते काम होताच त्याने ती डायरी उचलली. शेवाळी रंगाची गुळगुळीत कव्हर असलेली ती लांबट डायरी हातात घेऊन एक क्षण तो नुसता तिच्याकडे बघत राहिला. मग हलक्या हातानं त्याने कव्हर उलटलं. नंतरच्या पांढऱ्या शुभ्र गुळगुळीत पानावर तारीख होती 30 ऑगस्ट 1971. आणि त्याखाली वळणदार काळ्या अक्षरात मजकूर होता, प्रिय इरा, तुझ्या 16व्या वाढदिवसानिमित्त माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मौल्यवान गुपित तुला देतोय. जसं घडलं तसंच लिहिण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. पप्पा. बहुतेक डॉक्टरांचं अक्षर खराब असतं या समजुतीला इराच्या पप्पांनी धक्का दिल्याचं राहुलनं मनोमन मान्य केलं. त्यांनी ते पान उलटलं आणि तीच काळीभोर सुरेख अक्षरं त्याच्यापुढे घरंगळत आली. श्रोते हो, हा होता भाग 6वा. भाग 7वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.